सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। 20 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा आदेश आज निर्गमित झालेला आहे। काय तो महत्त्वाचा आदेश आहे, कशा संदर्भातला आहे, काय त्याचे परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांवर येत्या काळामध्ये होणार आहे, या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट देणारा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा 28 जुलै 2025 म्हणजे आज निर्गमित झालेला हा महत्त्वाचा आदेश आहे आणि हा आदेश राज्यातील सर्व 20 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहे। जसं की विषय आपण पाहतात, शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना या आदेशानं आता देण्यात आलेल्या आहेत। आपण जर सरकारी कर्मचारी असाल, आपण व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम अशा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जर आपण शासनाच्या संदर्भातल्या ज्या काही योजना आहेत, शासनाचे अधिनियम आहेत, त्या संदर्भात जर काही प्रतिकूल आपण जर वक्तव्य करत असाल, निश्चितच आपल्यासाठी हा आदेश अत्यंत महत्त्वाचा आहे। या आदेशामध्ये स्पष्ट असं नमूद केलेलं आहे की सध्याच्या डिजिटल युगामध्ये वेगवेगळे प्लॅटफॉर्म हे आपलं वक्तव्य मांडण्यासाठी दिलेले आहेत, परंतु त्याचा जर गैरवापर झाला किंवा शासनाच्या ध्येय धोरणासंदर्भात जर प्रतिकूल वक्तव्य जर त्या ठिकाणी केल्या गेल्यास निश्चितच महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नुसार संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर आता त्या ठिकाणी कार्यवाही केली जाणार आहे। महत्त्वाचा आदेश आज निर्गमित केलेला आहे। हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु त्यामध्ये कोणते मार्गदर्शक तत्व किंवा मार्गदर्शक सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत ते आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत। हा आदेश जो आहे सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी, मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी कर्मचारी, तसंच करार पद्धतीनं असलेले अधिकारी कर्मचारी, बाह्य स्रोतामार्फत नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी या सर्वांना लागू आहे। यामध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्य शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलीकडच्या धोरणावर किंवा कृतीवर प्रतिकूल टीका करू नये। सोबतच शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक जबाबदारीने करावा। शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याचे वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडिया खातं हे दोन्ही वेगळं ठेवावं, म्हणजे कार्यालयीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती वैयक्तिक काही टाकू नये। तसंच केंद्र व राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट, ॲप यांचा वापर करू नये। शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने शासकीय योजना, उपक्रम इत्यादींच्या प्रचारासाठी तसंच लोकसहभागाकरता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमांचा वापर करता येईल। कार्यालयाअंतर्गत कामकाजाबाबत समन्वय संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअप, टेलिग्राम इत्यादी मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल। शासनाच्या किंवा विभागाच्या योजना, उपक्रम यांच्या यशस्वीतेच्या अनुषंगानं अधिकारी कर्मचारी यांनी सांघिक प्रयत्न केल्याबाबत सोशल मीडियावर मजकूर लिहिता येईल, मात्र त्यामध्ये स्वयंप्रशंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी। सोबतच अधिकाऱ्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शासकीय कामकाजाबाबत मजकूर पोस्ट करता येईल, मात्र त्याद्वारे स्वयंप्रशंसा होणार नाही याची खबरदारी घ्यावी। वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंट्सवर केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा, लोगोचा, वर्दीचा, गणवेश तसेच शासकीय मालमत्ता जसे की वाहन, इमारत इत्यादीचा वापर, फोटो, रील्स, व्हिडिओ अपलोड करताना टाळावा। आक्षेपार्ह, द्वेषमूलक, मानहानिकारक तसेच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर इत्यादी शेअर, अपलोड, फॉरवर्ड करू नयेत। प्राधिकृत केल्याशिवाय तसेच पूर्व मंजुरीशिवाय कोणतीही गोपनीय दस्तावेज, शासकीय तसेच कार्यालयीन कागदपत्र अंशतः तसेच पूर्णतः स्वरूपात शेअर, अपलोड, फॉरवर्ड करू नये। बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट्स योग्य प्रकारे हस्तांतरित करावं। ज्या कर्मचाऱ्यांकडून उपरोक्त मार्गदर्शक सूचनांचा भंग होईल त्याचेवर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 तसेच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येईल, असा हा महत्त्वाचा आदेश आज निर्गमित झालेला आहे। त्यामुळे निश्चितच येत्या काळात जर सरकारी कर्मचाऱ्यांना काही
सोशल मीडियावर जर व्यक्त व्हायचं असेल, काही माहिती अपलोड करायची आहे, फॉरवर्ड करायची आहे, शेअर करायची आहे, निश्चितच आपल्या सर्वांना ती अत्यंत काळजीपूर्वक तपासून पाहून मगच ती आपल्याला करावी लागणार आहे. अन्यथा अशा सर्व कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 यानुसार शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित केली जाणार आहे, असा हा महत्त्वाचा आदेश आज निर्गमित झालेला आहे. रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.